तुमच्यातील बऱ्याच जणांना इंग्रजी वाचन जमत असेल, पण जेव्हा इंग्रजी वाचलेले एखादे शब्द आपण लिहायला जातो, त्यावेळी स्पेलिंग मिस्टेक्स होत असतील. आता स्पेलिंग मिस्टेक्स होत आहेत, तर त्याच्यावर उपाय काय? तर तुम्ही नेहमीप्रमाणे ती गोष्ट पाठांतर करता. म्हणजे एखादी स्पेलिंग 10, 12, 15, 20 वेळा वाचत बसायची, रिसाईट करायची, म्हणजे हळूहळू ती लक्षात राहते. पण काय होतं, एखादी गोष्ट अशी वाचत बसलो, की पुन्हा ती 5-6 दिवसांनी विसरण्याची शक्यता जास्त असते, जर ती आपण यूज केली नाही. या स्पेलिंग्स मिस्टेक जर होत असतील, तर तुमच्यासाठी आता एक 5 ऑगस्ट पासून स्पेलिंग फॉर्मेशनची बॅच सुरू होत आहे. फीस 1,500 आहे. ड्युरेशन 30 डेज आहे, 1 मंथ. आणि ही जी बॅचचं टायमिंग आहे ते 6:45 PM संध्याकाळी 6:45 ते 7:45 PM संध्याकाळी 7:45 पर्यंत हे बॅच आहे. आता एक्झॅक्टली बऱ्याच जणांना असं वाटतं, सर स्पेलिंग फॉर्मेशनची बॅच म्हणजे नेमकं कुठून सुरुवात करणार? आपण सुरुवात बेसिक पासूनच करतो. जसं की तुम्हाला ऑलरेडी रीडिंग येते, म्हणजे या बॅचमध्ये कोण ॲडमिशन घेतं, ज्यांना रीडिंग येते पण स्पेलिंग मिस्टेक्स होत आहेत, असे स्टुडंट्स. आता ह्याच्यामधून नेमकं काय शिकवलं जातं किंवा मुलांचं चुकतं कुठे? बघा इकडे. आता मी एक शब्द दिलाय, इम्प्रेशन. आता तुम्हाला इम्प्रेशन शब्द काय लिहावं असं वाटतंय? तर तुम्हाला इम शब्द लिहिता येईल, आय एम. तुम्हाला प्रे पण शब्द लिहिता येईल, PRE. पण जेव्हा क्षण लिहायचं असेल, त्यावेळी तुमच्या डोक्यामध्ये 2 ऑप्शन्स नेहमी येते. जसे की सुरुवात तुमची बरोबर झाली, पण चुकतं कुठे? तर आता क्षण लिहिताना तुम्हाला वाटेल TION हाई आहे आणि SSION हाई आहे. दोन्ही क्षणच आहेत. मग याच्यातलं नेमकं काय लिहायचं? स्पेलिंग फॉर्मेशन्स मधून या ट्रिक सांगितल्या जातात, की हाच इम्प्रेशन शब्द कसं काय बरोबर आहे, हा शब्द कसा सफिक्स कसा शोधायचा. जसं की तुम्हाला ओरिजिनल शब्द जसा इम्प्रेस, ओरिजिनल शब्दामध्ये तुम्ही जर स बघताय पाठीमागे, येस बघताय, तर मग त्याला SSIONच लावायचं. अशा अनेक ट्रिक्स तुम्हाला सांगितल्या जातात. जसं आता इथे बघा, ॲम्बिशस. ॲम्बिशस हा शब्द तुम्ही ॲम शब्द बरोबर लिहाल दोन्ही ठिकाणी, काही प्रॉब्लेम नाही, सगळ्यांना येतं. तुम्ही बी शब्द सुद्धा बरोबर लिहा, BI बरोबर. अर्थात तुम्हाला काही जण म्हणतील सर आम्हाला हेही येत नाही, BI का लिहिला? तर त्याचं हे सगळे जे वॉवल्स आहेत स्पेलिंग फॉर्मेशनच्या बॅचमधून तुम्हाला शिकवले जातातच. पण बेसिकली जो सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम्स मुलांचा असतो, शस. आता शस लिहायला तुम्हाला काय वाटतंय? TIOUS की CIOUS? हे दोन्हींचे आवाज शसच आहे. रीडिंग करता वेळी प्रॉब्लेम येत नाही, कारण रीडिंगला तुम्हाला शब्द दिसत असतो. सो तुम्हाला त्याला फक्त वाचायचं असतं की हा शस आहे, हा सुद्धा शस आहे. सो दोन्ही वाचताना ॲम्बिशस. पण याच्यातलं कुठलं बरोबर आहे? मग हेच का लिहिलं, हे शस का नाही लिहिलं, हे स्पेलिंग फॉर्मेशनच्या बॅच मधून शिकवलं जाईल. कॅप्चर. आता इथे कॅप स्पेलिंग तुम्हाला डेफिनेटली सगळ्यांना येत असेल, बरोबर. पण पुन्हा चर कसा लिहायचा? तर आता चर साठी पण 2 ऑप्शन्स इंग्लिशमध्ये आहेत. TURE याला सुद्धा आपण चर म्हणतो, CHER याला पण आपण चर म्हणतो. मग आता याच्यातलं चर नेमकं कुठलं लिहायचं, हे की हे तुम्हाला कळायला पाहिजे. आणि याच्यासाठी ज्या आयडियाज आहेत, ट्रिक्स आहेत, स्पेलिंग फॉर्मेशनच्या बॅच मधून तुम्हाला क्लिअरली कळतात. त्यामुळे मोठे मोठे शब्द सुद्धा तुम्ही राईटली स्पेल करू शकता. आणि काही वेळा तर काय होतं, छोटे शब्द जसं की बीच. आता बीच शब्द तुम्हाला लिहायला गेला की तुमच्यातल्या बऱ्याच जणांना बी साठी काय वाटतंय, तर BI. त्याच्यानंतर बरीच मुलं CH लिहितील. पण मग इथे पण एक ट्रिक असते की शॉर्ट साऊंड नंतर च उच्चारताना टी बोलायचं. हे तुम्हाला माहिती नसतं. स्पेलिंग फॉर्मेशन्स मधून या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातील. तुम्ही ई साठी ही सुद्धा स्पेलिंग लिहू शकता. तुम्ही बीच अशी ही स्पेलिंग तयार करू शकता. पण आता याच्यातला बीच म्हणजे किनारा, समुद्र किनारा, तर मग याच्यातली बीच कोणती स्पेलिंग आहे? म्हणजे ही स्पेल बरोबरच आहे, चुकीची नाही, पण याचा अर्थ वेगळा आहे. लक्षात आलं? सो अशा पद्धतीने तुम्हाला स्पेलिंगच्या आयडिया सांगितल्या जातात स्पेलिंग फॉर्मेशन्स मध्ये. पण अट एकच आहे की तुम्हाला रीडिंग करता यायला पाहिजे. जर रीडिंग करता येते पण स्पेलिंग मिस्टेक्स होत आहेत, त्यांच्यासाठी ही बॅच आहे. सो जर तुम्ही इच्छुक असाल 5 ऑगस्ट पासून ही बॅच जॉईन करायला, तर मी माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय, याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. स्पेलिंग फॉर्मेशन्स बॅच मध्ये ऍड करा असं मेसेज करू शकता. काही इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही कॉल देखील करू शकता. धन्यवाद.